लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वीज बिलाची वसुली तर होणारच, इतकी ठाम भूमिका विद्यमान सरकारने घेतली आहे। आपल्या सगळ्यांना पुरतं ठाऊक आहे की हे तिघांचं सरकार आहे। शिवसेनेचा चेहरा आहे, राष्ट्रवादीचा टेकू आहे आणि काँग्रेसची साथ आहे। मात्र यामध्ये जे खाते वाटप झालेलं आहे त्या खाते वाटपात महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत। त्यात अर्थ मंत्रालय हे अजित पवारांकडे आणि ऊर्जा मंत्रालय काँग्रेसकडे आलेलं आहे। काँग्रेसचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जी माझी माहिती आहे आणि मी ती जबाबदारी न देतोय त्याच्यावर आपण अरुण सावंत यांची प्रतिक्रिया घेऊ। ज्या पद्धतीने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी भूमिका घेतली की होय वीज बिल सवलत मिळेल, हा अधिक्षेप होता अर्थमंत्र्यांच्या खात्यातला। हा विषय अर्थमंत्री अजित पवारांना पटला नाही आणि परिणाम स्वरूप राज्याच्या गंगाजळीत पैसे नाहीत या स्वरूपातली भूमिका घेत त्यांनी ऊर्जा मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं की सवलतीची आश्वासनं मला विचारल्याशिवाय द्यायची नाहीत। तिथून सुरू झालेला वाद हा आता जनतेच्या खिशावर आलेला आहे। अजित पवार यांना स्वतःच्या खात्यातला हस्तक्षेप मान्य नाही आणि ऊर्जा मंत्र्यांना न मिळणारं स्वातंत्र्य पटत नाही। याचा एकत्र होणारा परिणाम काय तर जनतेच्या खिशात हात घालून जमेल तितकी वसुली करायची, नाही झाली वसुली तर पुढे कारवाईला जनतेला सोडून द्यायचं मोकळं। स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, या दोन मंत्र्यांच्या भांडणामध्ये सुरू झालेला वाद हा आत्ताच्या घडीला जनतेला आणखी किती काळ छळू शकतो? दोन मंत्र्यांचं भांडण असं म्हणण्यापेक्षा त्याला जे धोरणात्मक किनार आहे या मुद्द्याला की अजित पवारांकडे जेव्हा स्वतः ऊर्जा मंत्री आणि अर्थमंत्री ही दोन्ही खाती होती तेव्हा सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं सरसकट माफी द्यायला नकार दिला होता। ही 2014च्या आधीची सांगतो। त्यामुळे अशी व्यक्ती जी स्वतःकडे पूर्ण अधिकार असताना अशा गोष्टीला धोरणात्मक विरोध करते, ती व्यक्ती आता जेव्हा एक ऊर्जा मंत्री दुसऱ्या पक्षाचा आहे, मला असं वाटतं की विश्वासात न घेता परस्पर ऊर्जा मंत्र्यांनी या घोषणा केलेल्या आहेत आणि त्यातनं मग हे आणखीन वाढलेलं आहे। बरं, त्यातला दुसरा मुद्दा असा की अर्थ खात्याचा जो काही आक्षेप आहे या विषयावरचा, एवढे पैसे न देण्याबाबतचा, तो काही आत्ताचा नाहीये, तो गेल्या 2 महिन्यांपासूनचा आहे। कारण मगाशी होगाडेंनी जे म्हटलं होतं की वीज कायद्यातील तरतुदीनुसार सवलतीचा विषय झाला होता, तर आपल्याला आठवत असेल एक बैठक झाली होती मंत्रालयात आणि त्यामध्ये वीज कायद्यातील एका विशिष्ट तरतुदीनुसार राज्य सरकारने त्या रकमेची भरपाई करायची आणि त्यासाठीच जे काही एक मॉडेल तयार करावं लागतं की किती ग्राहक या श्रेणीत आहेत, 100 पेक्षा किती आणि त्याच्या रकमा किती आहेत, हे सगळं करून त्याची वेगवेगळी समीकरणं मांडून त्याचा प्रस्ताव द्यायचा होता। तर तो तसा मागच्याच महिन्यात ऑलरेडी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्राथमिक असं होतं साधारणपणे की 100 युनिटच्या आतमधले जे ग्राहक आहेत त्यांना मागच्या वर्षीच्या 2019 मध्ये उन्हाळ्यात जी बिलं आली त्या पद्धतीची द्यावीत आणि त्याच्यानंतरची जी आहेत त्यांना 50%, 75% अशा पद्धतीनं सवलत किंवा वीज बिल आकारणी करावी। प्रस्ताव गेलेला आहे तर हा प्रस्ताव मंजूर व्हायला काय अडचण आहे? त्यातच मेख अशी आहे की अर्थ खात्याने त्यावेळी असा आक्षेप घेतला होता की या वीज कंपन्यांनी, म्हणजे तिथं फक्त महावितरणचा विषय नाहीये कारण त्यांना पूर्ण राज्यात म्हणजे मुंबईतल्या वितरण कंपन्या सुद्धा येतात, यांनी त्यावेळी अनेकांच्या चुक्या म्हणजे हजारो तक्रारी अशा होत्या की चुकीचं बिलं आलेली आहेत। आता कोटींच्या ग्राहक संख्येत हजारो बिलं ही नेहमीसारखी बाब जरी असली तरी कोणती बिलं चुकीची आणि कोणती बरोबर याचं आज कशा पद्धतीने राज्य सरकार खातर जमा करणार एकेका बिलाची, त्यामुळं तो एक तात्विक मुद्दा होता। ठीक आहे, विविध खात्यांमधल्या समन्वयाच्या अभावामुळे ग्राहकाला मिळणारा थेट दिलासा तूर्तास आपल्याला दृष्टीपथात येत नाहीये। प्रतापराव, 2 खात्यांमधला समन्वय नसणं हे ग्राहकाला छळतंय। वीज ग्राहक हा भविष्यात सुद्धा असाच नाडला जाणार आहे का? कारण सरकार काही आता सरकारपेक्षाही खास करून ऊर्जा मंत्री एक पाऊल मागे यायला तयार नाहीयेत। नाही, पहिल्यांदा ज्यावेळेला ऊर्जा मंत्र्यांनी एक घोषणा केली होती, तुम्हाला आठवत असेल की 100 युनिट पर्यंतची वीज मोफत देऊ, त्यावेळेलाही त्या घोषणेला अजितदादांनी विरोध केला होता आणि मला त्याबद्दल काही म्हणायचंही नाही कारण त्याच्यासाठी खूप प्रमाणामध्ये दरवर्षी 8,000 ते 10,000 कोटी रुपये लागतील आणि ते शक्य नव्हतं। पण आत्ताचा जो मुद्दा आहे हा लॉकडाऊनचा मुद्दा आहे आणि लोकांना कोरोना म्हणून दिलासा द्यायचा मुद्दा आहे। अशा वेळेला कोणताही आंतरविरोध किंवा कोणतंही राजकारण किंवा कोणताही श्रेयवाद
यामध्ये येता कामा नये, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, गरिबांचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सौरभ म्हणतात तसं फक्त 100 युनिटच्या आतल्या लोकांना द्यायचं हे जर मान्य केलं आणि त्या पद्धतीने गेलं तरी सुद्धा राज्यामधल्या 1.5 कोटी ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल. आणि त्यासाठी सरकारला जेमतेम फक्त 2,500-3 हजार कोटी रुपये द्यावे लागतील. आणि एवढाही पैसा जर आम्ही ग्राहकांच्यासाठी देऊ शकत नाही असं जर कुठलं सरकार म्हणत असेल तर मग एक तर सरकार चुकीचं सांगतंय किंवा सरकारला त्या कोरोनाग्रस्तांच्या विषयीची कोणतीही संवेदना नाही, सरकार संवेदनाहीन झालेलं आहे, किंवा मग अंतर्गत श्रेयवाद किंवा आंतरविरोध हा जनतेच्या मुळावर येतोय ठीक आहे. असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल. प्रतापराव होगाडेंचं निरीक्षण ऐकलं असेल अरुण सावंतांनी. 2 मुद्दे प्रामुख्याने आले. 1, सरकार असंवेदनशील झालंय. 2 खात्यांमधला असमन्वय हा जनतेच्या मुळावर येतोय. कोणत्याही प्रकारची असंवेदना सरकार बद्दल आपण जे म्हणता तशी काही नाहीये. सरकार हे जनतेप्रती अतिशयरित्या जागरूक आहे, संवेदनशील आहे आणि प्रत्येक गोष्टींवरती सरकार योग्य तोच निर्णय घेत आहे. ठीक आहे की यावेळेस सरकारने कोरोना काळामध्ये जी काय वाढीव वीज बिलं आली त्याच्यावरती आता काय कोणत्याही प्रकारचं त्यांनी सवलत दिलेली नाही, ही गोष्ट सध्या तरी खरी आहे. परंतु आपण एक गोष्ट मात्र विसरता, जे महाराष्ट्र राज्य आपलं, या राज्यातील जनता करोडो रुपयांचा टॅक्स हा केंद्र सरकारला देत असते गोळा करून. आणखीन हाच टॅक्स परत केंद्र सरकारने सुद्धा त्याचं अनेक ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळेस तो निधी द्यायचा असतो, त्याच्यासाठी मात्र केंद्र सरकारने अडगाठी केलेली आहे. ही गोष्ट मात्र भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि प्रताप होगाडे हे अगदी समंजसपणे विसरत आहेत. या गोष्टीला मात्र ते बदल देतात. तसंच कोरोनासाठी ऐका मध्ये बोलू नका, कोरोनासाठी याच केंद्र सरकारने एक स्पेशल निधी उभा केला होता, तो सुद्धा त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये नीट प्रकारे वापरला नाहीये. तो निधी कुठे गेला याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची वाच्यता केंद्र सरकार करत नाहीये किंवा आपण सर्व तज्ञ मंडळी सुद्धा करत नाहीयेत. याच्याबद्दल सुद्धा आपण जनतेला थोडीशी माहिती द्यावी. अगदी सावंत साहेब, मी तर बराच वेळ झाला वाट पाहत होतो की काय झालं, केंद्राचं नाव अजून कसं काय आलं नाही, जीएसटीचा मुद्दा कसा निघाला नाही. पण मी तुम्हाला एका गोष्टीची अरुण साहेबांची आठवण करून देतो. केरळ डाव्यांचं राज्य आहे, त्यांनी नाही मागितली केंद्राकडे मदत. गुजरात, मध्य प्रदेश भाजपची राज्य आहेत, त्यांनी केंद्राकडे मदत न मागता स्वतःच्या बळावर करून दाखवलं. करून दाखवलं म्हणणाऱ्यांच्याकडे करून दाखवायलाच अडचण निर्माण झाली आहे. आपण जी उदाहरणं दिली ती अतिशय योग्य दिली आहेत, परंतु जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये सध्या आहे ती या 2-3 राज्यांमध्ये नाहीये. मागचं जे सरकार होतं भारतीय जनता पार्टीचं, ते सरकार इथे संपूर्णपणे साफ धुवून गेलेलं आहे. या सरकारची जी काही तिजोरी होती, या जनतेचा जो काही पैसा होता तो लुटून या भारतीय जनता पार्टीच्या सर्वांनी नेला आणि या राज्याला त्यांनी दिवाळखोरी सोडला आणि गेले. आणि आज महाविकास आघाडी सरकार हे आज हे जे काही नुकसान झालं होतं ते भरण्याच्या मागे प्रयत्न करत आहेत आणि हे राज्य कसं परत पूर्वस्थितीवर येईल याच्याकरता महाविकास आघाडी सतत प्रयत्नशील आहे. प्रतापजी, देतो संधी, मात्र आता न्यायानुसार, नैसर्गिक न्यायानुसार विश्वासराव पाटकांना बोलायची संधी आहे. विश्वासराव, फक्त एकच वाक्य सांगतो मी, हा की मुळात हा विषय केंद्राचा नाही, केंद्राच्या फंडचा आणि आपल्या राज्याच्या फंडचा काहीही संबंध नाही. नंबर 1. नंबर 2, मी स्वतः भाजपाचा कट्टर विरोधक आहे. नाही, पण आता तुमच्या या केंद्राचा संबंध नाही, या वाक्यामुळे तुम्ही भाजप समर्थक ठरवले जाऊ शकता. नाही, मी समर्थक नाहीच आहे, हे जगजाहीर आहे. हे विश्वास पाटकांनाही माहिती आहे, मी जनता दलाचा आहे. अगदी. तर भाजपचा कट्टर विरोधक सांगतोय की केंद्राचा संबंध नाही. अरुण सावंतांना पटणार आहे का ही भूमिका? अरुण सावंत, होगाडे साहेब यांनी किती जरी नाही सांगितलं तरी केंद्राचा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, तरी जनता जाणते हो. मला एकच विचारायचं आहे की केंद्र सरकारची ही जबाबदारी असते की ज्या ज्या राज्यांमध्ये जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा केंद्रातर्फे एक स्पेशल निधी दिला गेला पाहिजे. का दिला गेला पाहिजे? तर आम्ही तुम्हाला करोडो रुपयांचा टॅक्स पोहोचवतो होतो. ठीक आहे. प्रतापरावांनी बऱ्यापैकी भूमिका स्पष्ट केलेली आहे. विश्वासराव, तुमचं निम्म काम त्यांनी पूर्ण केलंय, पण या तर्कालाही तुम्ही उत्तर द्यायला हवं की एखादं राज्य अडचणीत असेल तर केंद्रानं खिसा ढिला केला पाहिजे. प्रतापराव आमचे मित्र आहेत, ते केव्हा काय गुगली मारतील आणि कोणाला सपोर्ट करतील कोणाला विरोध करतील याचा काही नेम नसतो. त्यामुळे मी त्यांच्या
सपोर्टर खूप नाही, जास्त मी रिलाय खरं ते करणार बोलतो नाही. आणि खऱ्याला दोन तीन सपोर्ट मुद्दे करतो आहेत. विश्वासराव. दोन मी फक्त खऱ्याला दोन सपोर्ट तीन करतो. दोन तीन खात्यांमध्ये ऊर्जा खातं असो, वित्त खातं असो, महसूल खातं असो, याच्यात जेव्हा समन्वय नसतो तेव्हा म्हणूनच मुख्यमंत्री हे एक पद असतं. मात्र आपल्याकडचे मुख्यमंत्री असे एक निष्क्रिय मुख्यमंत्री आहे, ज्यांना काही संवेदना नाही, ज्यांना समाजाची जाण नाही. जोपर्यंत मातोश्रीमध्ये इलेक्ट्रिसिटीचं सप्लाय होतं तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटी चालू आहे असं ज्यांना वाटतं, त्या राज्यामध्ये या गोष्टी अशाच होणार आहे. आता या सरकारचं, या प्रवक्त्यांचं, काँग्रेसचं एक बिलकुल ब्रह्मास्त्र आहे, रडगाणं गाणं. आता 1 वर्षापासून यांचं सरकार आहे. प्रत्येकदा केंद्राकडे बोट दाखवायचं. केंद्राने 54,000 जीएसटीच्या माध्यमातून, 20,000 कोटी ग्रँटच्या माध्यमातून एवढा पैसा दिलेला आहे. आत्मनिर्भरच्या माध्यमातून 90,000 रुपये डिस्कॉमसाठी स्पेअर केले होते. त्यातले 6,500 कोटी महावितरण ऑलरेडी आलेले आहेत. त्यामुळे केंद्राने जे करायचं ते सगळं केलेलं आहे. मला फक्त सावंत एवढंच विचारायचं आहे की महाराष्ट्राचं बजेट हे 4.5 लाख कोटीचं असतं. 4.5 लाख कोटींपैकी केंद्राकडनं 20,000 कोटी आले नाही, 30,000 कोटी आले नाही म्हणून तुम्ही तुमचं पाप झाकू शकत नाही. बाकी तुमचं नियोजन काय आहे? तुम्ही पैसे कसे आणणार आहे? लोकांच्या गरजा कशा भागवणार आहे? आज जेव्हा जनतेला लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या प्रकारे लहान लहान वीज ग्राहकांना अडचणी निर्माण झाल्या, त्यांना तुम्ही मदत कशी करणार आहे हे जरा सांगा. ते करण्यासाठी प्रथमतः मुख्यमंत्र्यांनी आपलं रोल काय ते समजून घ्यायला पाहिजे. ऊर्जा मंत्र्यांनी आपला रोल काय ते समजून घ्यायला पाहिजे. आणि जोपर्यंत हे आपला रोल समजू शकत नाही, जनतेचे प्रॉब्लेम समजू शकत नाही, त्यामुळे जनतेला असंच भरडलं जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे, अरुण सावंत त्याचं उत्तर देतीलच, पण अरुण सावंत त्याच्याबरोबर किमान हे मान्य कराल की ऊर्जा आणि वित्त या 2 विभागांमध्ये समन्वय नाही? नाही, हे मी सध्या तरी मान्य करत नाही. कारण जे काही माझं नॉलेज आहे, ऊर्जा म्हणा किंवा वित्त म्हणा किंवा इतर कोणतीही खाती म्हणा, अतिशय उत्तमरित्या या सरकारमध्ये ताळमेळ आहे. प्रत्येक वेळेस कोणताही निर्णय घ्यायचा झाला तरी तिन्ही पक्षांची लोक, जे महत्वाचे मंत्रीगण आहेत, ते एकत्र बसतात आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय या सरकारतर्फे घेतला जातो, हे मी ठामपणे इथे सांगू इच्छिन. पण मग अजित पवार चिडले आणि त्यांनी नितीन राऊतांनी केलेल्या परस्पर केलेल्या सवलतीच्या घोषणेबाबत आगपाखड केली, हे सुद्धा तुम्हाला मान्य नसेल? नाही, हे पहा, काही गोष्टी कधी कधी काही मंत्री उतावळेपणाने घेतात, ही गोष्ट खरी आहे. परंतु प्रत्येकामध्ये तिन्ही पक्षांमध्ये समतोलपणा राखला जातो, ही गोष्ट सुद्धा मी निक्षूनपणे इथे सांगू इच्छिन. त्या निमित्तानं तुम्ही ऊर्जा मंत्र्यांना उतावीळ आहात असं मान्य केलं? नाही, त्याचा अर्थ तुम्ही हवा तसा काढू शकता. बरं, आपल्याला सौरभ कुलश्रेष्ठांना विचारायचा आहे प्रश्न. सौरभजी, ऊर्जा मंत्र्यांच्या माध्यमातून जी भूमिका मांडली गेली त्याचं टायमिंग चुकलंय. ऊर्जा मंत्री जर गप्प बसले असते तर कदाचित परिस्थिती बदलली असती. होय, म्हणजे मुळात पहिला जे आता स्वतः काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे सांगितलं की थोडीशी घाई झाली, उतावळीपणा झाला. पहिला मुद्दा 100 युनिट पर्यंतला मोफत वीज, जो आधीचा मुद्दा त्यांनी घोषणा करून टाकली होती ती. त्यानंतर जेव्हा टाळेबंदीचा सवलत देण्याचा विषय आला त्यावेळी जर आधीच अर्थ खात्याशी विचारविनिमय करून किती म्हणजे 100 समजा जो काही किमान पद्धतीने मदत करू शकू याबद्दल जर सुसंवाद साधला गेला असता आणि बाहेर भाष्य करणं टाळलं असतं. आणि बरं, मागच्या महिन्यात याबद्दल आक्षेप आहेत अर्थ खात्याचे हे माहीत असून सुद्धा आता 10 दिवसांपूर्वी दिवाळीपर्यंत तुम्हाला गोड बातमी मिळेल अशी आशा ऊर्जा मंत्री कशाच्या आधारावर लावत होते महाराष्ट्राला, हे मला अजूनही कळलेलं नाहीये. अगदी, म्हणजे आता थोडक्यात ऊर्जा मंत्र्यांच्या ऐवजी उतावीळ मंत्री असं म्हटलं तर विश्वास पाठक, आपली प्रतिक्रिया काय असेल? उतावळी आणि अज्ञानी दोन्ही. ऊर्जा खात्यामध्ये अज्ञान दाखवण्याचं काम यांनी गेल्या 1 वर्षापासून केलेलं आहे. त्यांनी असं देखील म्हटलं होतं की आम्ही आता एमआरसी कडे जातोय. एमआरसी कडे काय पैशाचं झाड आहे का? एमआरसी काय पैसे देणार आहे का? त्यामुळे यांच्या ज्या ज्या घोषणा आहे, ज्या ज्या निर्णय आहे त्या अतिशय उतावळी तर आहेच, मात्र कुठेही अभ्यास न करता घेतलेले यांचे सगळे निर्णय आहेत. अगदी. विश्वास पाठकांची ही भूमिका अरुण सावंतांपर्यंत नेतो आणि त्यात अरुण सावंतांना एक छोटीशी आठवण करून देतो. अरुण सावंत, आपल्याला माहिती असेल जेव्हा खाते वाटप या सरकारचं वर्षभरापूर्वी होत होतं तेव्हा मनासारखं खातं मिळालं नाही म्हणूनही त्रागा याच मंत्री महोदयांनी केलेला होता. याच मंत्री महोदयांनी विशिष्ट खाती ही विशिष्ट जातीच्याच माणसांनी का सांभाळायची असं म्हणत दिलेलं खातं नाकारलं आणि त्यानंतर त्यांना ऊर्जा खातं मिळालं. हा महाराष्ट्रातला इतिहास सगळ्यांना माहिती आहे. मला वाटतं जे खातं मिळालंय ते चालवण्याच्यासाठीचं भान यायला आणखीन किती दिवस आम्ही वाट पाहायची? तोपर्यंत आमच्या खिशाला खार लागणार आहे.
सावंत साहेब आपलं उत्तर. नाही, म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे माझ्याकडून? मला हेच अपेक्षित आहे की हे ऊर्जा मंत्री परिस्थितीचं भान बाळगून वागणार आहेत की नाहीत. परिस्थितीचं भान ओळखून प्रत्येक मंत्री काम करत आहे, परंतु आता विरोधक जे आहेत त्यांना जसं हवं तसं हे सरकार नाही करू शकत ना. सरकार शेवटी आपलं अंतरून म्हणजे आपलं अंतरून बघून हातपाय पसरणार आहे. जी आज परिस्थिती सरकारची आहे, जो काही पैसा सरकारकडे आहे त्यानुसारच योजना जाहीर केल्या जाणार आहेत. बाकी पैशाचं झाड तर आम्ही नाही लावलं हे आता विरोधकच म्हणत होते थोड्या वेळापूर्वी. पैशाचं झाड नाही लावलेलं आहे. प्रतापराव, तुम्ही वारंवार असं सांगता 2,500 कोटी 3,000 कोटीची तात्काळ मदत देणं शक्य आहे, ही काही फार मोठी रक्कम नाही. इथं सरकारचं उत्तर आहे का? सरकार म्हणतं आमच्याकडे काही पैशाचं झाड नाही लागलेलं. आणि तुम्हाला आठवत असेल, पैसे पेड़ पर नहीं उगते हे मनमोहन सिंगांचं फार प्रसिद्ध वाक्य होतं. ते वारंवार त्यांच्याकडे कोणी आर्थिक मदत मागायला गेलं की त्याला ऐकवायचे. आपल्याला माहित असेल, ओरिसाचे मुख्यमंत्री पटनायक पण एकदा केंद्रात अशीच मदत मागायला गेले आणि मनमोहन सिंगांनी त्यांना हेच वाक्य वापरून परत पाठवलं होतं. आत्ताच्या घडीला काँग्रेसचे प्रवक्ते या नात्यानं ही राज्य सरकारची मानसिकता स्पष्ट करतात. पैशाचं झाड नाही लागलं मंत्रालयात. प्रसाद जे मी सुरुवातीलाच बोललो होतो, पुन्हा शेवटी बोलतो की या राज्य सरकारनं राज्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनासाठी 7 मंत्र्यांची समिती नेमली. त्यांच्या मदतीला 11 तज्ज्ञ दिले. या तज्ज्ञांनी आणि या मंत्री समितीनं कोणतं कोरोना पॅकेज महाराष्ट्राला दिलं? अतिवृष्टी, चक्रीवादळ यातली मदत आणि कोरोनाचा खर्च या पलीकडं प्रत्यक्ष थेट दिलासा. जर खरोखरच अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन करायची असेल तर गरीब माणसाकडे थेट मदत पोहोचली पाहिजे. हे भारतातल्या आणि जगातल्या सर्व अर्थतज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि थेट मदत मिळाली तर ती बाजारात येते आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते, हे स्पष्ट आहे. आणि म्हणून तर पॅकेज तयार झालेलं आहे. पण तयार झालेलं पॅकेज या सरकारनं आज अखेर जाहीर केलेलं नाही. आणि त्या पॅकेजमध्ये विजेच्या प्रश्नावर काही सवलत ग्राहकांना देणार की नाही याचाही खुलासा झालेला. मग त्याच्यासाठी सरकार काय कुठला जाहीर होत मुहूर्त नाही? पाहत असावं? वर्षपूर्तीचा काय मुहूर्त मला पुढे पाहत असेल जोडायचंय. की हे सरकार स्थिर होण्याचा मुहूर्त पाहत असेल? एप्रिलमध्ये झालेली समिती आहे ही. आणि पॅकेज तयार होऊन माझ्या माहितीप्रमाणे 3 महिने उलटून गेलेले आहेत. आज अखेर पॅकेज जाहीर होत नाही, आज अखेर निर्णय होत नाही. सावंत साहेबांना त्याला अर्थ आहे विचारावं का? लागेल. सावंत साहेब, काय मुहूर्त मी करताय? एकच जोडतो प्रसाद. अगदी प्रसाद. अगदी सौरभ बोला. एकाच वाक्यात जोडतो. हा नाही, तुम्ही आता मनमोहन सिंगांचं एक प्रसिद्ध वाक्य सांगितलं. मला त्यांच्या नंतरचे जेव्हा देवेगौडा पंतप्रधान होते त्या काळातला एक प्रसंग जो वाचला आहे तो आठवला. तो थोडासा उद्धृत करतो. आघाडीचं सरकार होतं आणि एक मोठा निर्णय केवळ साधन म्हणजे पैशांचं कशी सोय करायची याच्यावर अडला होता. त्यावेळी ज्योती बसू त्यांना म्हणाले होते की प्रधानमंत्री जी आप निर्णय तो कीजिए, साधन अपने आप जुट जाएंगे. त्यामुळे आता जसं होगाडे म्हणाले की जर कमिटी नेमलेली आहे ती काय देणार आहे, का निर्णय घ्यायला हवा, काय निर्णय द्यायचा आहे सरकारच्या हातात आहे, कसा किमान पद्धतीनं गरजू लोकांपर्यंत पोहोचवावा हे सरकारच्या हातात आहे. आणि मग साधन संपत्ती जी लागणार आहे ती आत्ताची एवढी मोठी नसेल नक्कीच. अगदी अगदी अरुण सावंत, आपल्या समोर सगळी गोष्ट आहे. एक 7 मंत्र्यांची कमिटी झाली, 11 तज्ज्ञ दिले, 3 महिन्यापूर्वी अहवाल तयार आहे. सरकार ना पॅकेजची घोषणा करतंय ना त्या अहवालाचा तपशील बाहेर येतोय. कुठला मुहूर्त तुम्हाला हवाय मला एकदा सांगा. पहिली गोष्ट म्हणजे प्रताप होगाडेजी आता म्हणाले की मी काही भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता नाही किंवा सपोर्टर पण नाही. तुम्ही काही असा, आपण आता म्हणालात की कोरोनासाठी सरकारने एक पॅकेज इथे जाहीर केलं, कमिटी नेमली, तज्ज्ञ नेमले, परंतु जाहीर करत नाहीत. अशीच एक कमिटी कोरोनावरची केंद्र सरकारने मोदीजींनी सुद्धा केली. त्याच्याबद्दल मात्र आपण कधी प्रश्न विचारला नाही. आपण आज चर्चा कोरोनाची नाही आहे, आपला कोरोनाबद्दलच कमिटीमध्ये म्हणालते. दुसरी गोष्ट, जर या सरकारने जी काय कमिटी नेमली होती आणि तिचे जे काही निर्णय आहेत ते संपूर्ण तयार आहेत, ते आता आपल्यापर्यंत पोहोचले, माझ्यापर्यंत तरी काही अजून पोहोचले नाही की मी आपल्या विश्वासराव काय म्हणाले या मुद्द्यावर? वाढायला सुरुवात झालेली आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहेत. नाही, त्यांना हे सांगतोय की या सरकारने जवळजवळ 30 लाख कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. आपली इकॉनॉमी रिव्हायवल पाथवर आलेली आहे.
स्टँडर्ड आणि मुडीजनी काय हे सांगितलं खोटे बघा. हे खोटे आकडे त्याच्यामध्ये ऐकून ऍक्टिव्ह ऐकून वाढलेलं आमचे आहे. कान विटले त्यामुळे आता. केंद्राने जे काही हे करायचं केंद्र आहे ते सरकार केंद्र वेळोवेळी जे करताय. काही खोटे आकडे राज्य डिक्लेअर सरकार करते म्हणून ते तुम्हाला आता जर बंद राज्य करा. चालवता येतं तर राज्य सोडा. पण मला मुख्यमंत्री हस्तक्षेप मिळायला करायला लागेल तुम्हाला राज्य वेळेची आहे. मर्यादा असल्यानं. आणि अरुण सावंत साहेब, आजची चर्चा कोरोनाची नाहीये, समजलं तरी विजेची सुद्धा आहे. कोरोनाचा विषय होगाडे सरांनी काढलाच ना. अगदी त्यांनी एक उदाहरण दिलं कोरोना काळातल्या पॅकेजचं. मी तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, तुम्हाला कुठला मुहूर्त हवाय सांगा, वाटल्यास आपण एक मुहूर्त काढून देऊ तुम्हाला. या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने वेळोवेळी अनेक गोष्टींवरती कोरोनाच्या काळामध्ये निर्णय घेतले गेले जनतेच्या हिताचे. ठीक आणि आहे. ते निर्णय आपल्या सर्वांना चॅनेलवरतून नेहमीच प्रसिद्ध होत गेलेत. आता होगाडे सरांना जर हे माहित नसेल तर ते आमचं दुर्दैव असं आम्ही समजतो. ठीक आहे. सांगा, अरुणराव- दोन निर्णय सांगा. दोन निर्णय सांगा कुठचे आहेत. दोन निर्णय सांगा चला. अहो या महाविकास आघाडीने दोन काय अनेक घेतले. मी तुम्हाला सांगतो आता त्यातलं सांगा. एक सांगतो. सांगा. गोरगरीब जनतेसाठी याच महाविकास आघाडीने शिवभोजन थाळीची योजना केली. पहिल्यांदा ती थाळी 20 रुपयाला होती, नंतर 10 केली, नंतर 5 रुपये किंमत केली. आणि म्हणून किती लोकांना दिल्या? किती लोकांना दिल्या? मोफत 1 लाख जेवण मिळायला लोकांना दिल्या लागलं. नाही तुम्ही. सर्व जनता, फक्त घोषणा केली. संपूर्ण गोरगरीब जनतेने याचं स्वागत केलं. तुम्ही भारतीय 1 जनता लाखाच्या वर पार्टी कोणाला अन्न विरोधात मिळालं कधीच नाही. याचं स्वागत करणार नाही हे आम्हाला माहिती आहे. बर, मला वाटतंय मुद्दा जो समोर ठेवला गेला होता तो वीज बिल वसुलीचा होता. त्यापासून चर्चा भरकटत चाललेली असल्यानं हस्तक्षेप करावा लागेल. वेळेची मर्यादा आहे. प्रतापराव, फक्त 30 सेकंद आहेत, फक्त 30 सेकंद आहेत. निर्णय घ्यायचा असेल तर मानसिकता हवी का मुहूर्त हवा? आणि निर्णयासाठी मानसिकता आणि निर्णय क्षमता ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याला जोडीला संवेदनाशीलता पाहिजे. आणि या तिन्ही गोष्टींच्या आधारानं हा निर्णय घेता येईल. कोरोना पॅकेजचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की कोरोनाच्या अंतर्गत ही सवलत आपल्याला अजूनही देता येईल. संवेदनाशीलता ठेवून, प्रामाणिकपणा ठेवून आणि इच्छाशक्ती ठेवून हा निर्णय सरकारने घ्यावा अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात. वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला यापुढे चर्चा करता येणार शक्य नाहीये. मात्र ज्या पद्धतीनं वीज बिल वसुलीच्या साठी सरकार पाऊल टाकतंय ते पाहता येत्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात नक्कीच रणकंदन होईल आणि ग्राहक सरकार यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह स्पष्ट आहेत. तुर्तास जर संवेदनशीलतेने सरकार वागलं तर तो संघर्ष टाळला जाऊ शकतो. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.